ठीक है. Dear student, today we are going to start chapter lecture number 4 of chapter rotational dynamics. In the previous lecture we have seen 2-3 points. In this lecture we are going to see the next point, that is applications of UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यामध्ये तुम्हाला 3-4 ऍप्लिकेशन शिकायला आहेत मुलांनो. व्हेकल ऑन अ कर्व रोड, that curve road is horizontal, curve road is horizontal. Next curve road is bank road. Next is motion in a well. Next is conical pendulum. So well-like structure. So in this point we have studied 3-4 applications of UCM. First application is vehicle, motion of vehicle on horizontal curve road. पहला एप्लीकेशन, मोशन ऑफ व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड. सो हॉरिझॉन्टल कर्व रोड. आता मुलांनो, when any vehicle moves on curve road like this, या कर्व रोडवर एखादं व्हेकल मूव होते, टर्न होते. एनी व्हेकल, suppose this vehicle is moving on this road. This vehicle. Then this vehicle performs circular motion because this curve road is one arc of circle. That means this vehicle perform circular motion, and that is why it is one application of UCM. Any vehicle when moves on curve road, that means it performs circular motion. We are going to study the motion of this vehicle on this curve road. Suppose this vehicle is moving on this curve road. Now see here, we have taken this vehicle. आता यामध्ये मुलांनो 2 प्रकार आहेत. हा जो कर्व रोड आहे, कर्व रोड हा हॉरिझॉन्टल रोड आहे. हॉरिझॉन्टल मीन्स कसा, प्लेन. आणि दुसरा प्रकार, हा जो कर्व रोड आहे हा बँक केलेला असतो, बँक. ते दुसरं ऍप्लिकेशन, त्यामध्ये तुम्हाला शिकवेल की बँक रोड म्हणजे काय. मग यात 2 टाईप आहे. यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये 2 टाईप आहे. एक हॉरिझॉन्टल कर्व रोड आणि दुसरा बँक कर्व रोड. लक्षात घ्या. आता आपण कशाला स्टडी करणार आहोत, हॉरिझॉन्टल कर्व रोड. हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे पण तो कसा आहे, प्लेन. असा कर्वच आहे पण प्लेन आहे, सगळीकडे हॉरिझॉन्टल आहे. लक्षात घ्या. मग त्यावर एखादं व्हेकल जात असताना, टर्न होत असताना आपल्याला ह्या व्हेकलचं मॅक्सिमम सेफ्टी स्पीड काढायचं. एकदम सोपं आहे. टू फाइंड द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ दिस मूव्हिंग व्हेकल ऑन कर्व रोड. आता समजा हा कसा रोड आहे, हॉरिझॉन्टल. मग मी हा हॉरिझॉन्टल रोड असा आहे घेतला, हॉरिझॉन्टल रोड. लक्षात घ्या, दिस इज व्हेकल. ठीक है. वन व्हीकल इज ट्रैवलिंग ऑन दिस कर्व रोड. समझते.
हे व्हेइकल जेव्हा टर्न होतं कशावर, या कर्व रोडवर, त्यावेळेला ह्या व्हेइकलवर कोणकोणते फोर्सेस असतात त्यासाठी आपण असं अज्यूम करू मुलांनो की या व्हेइकलचं मास आहे लेट, स्मॉल एम, मास ऑफ व्हेइकल, ठीक है। आर, रेडियस ऑफ कर्व रोड, कर्व हॉरिझॉन्टल रोड, ठीक है। यामध्ये एफ एस स्टॅटिक फ्रिक्शन, स्टॅटिक force of friction, force of static friction, force of static friction between wheels of vehicle किंवा टायर्स म्हणा, between tires of vehicle and road surface. म्हणजे मला ज्या वेळेला हे व्हेइकल ह्या रोडवरून चालतं त्यावेळी ते जे व्हेइकलचे जे टायर आहेत त्यामध्ये आणि रोड सरफेस मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन किती आहे, एफएस. आता मुलांनो पहा, लक्ष द्या, ज्या वेळेला हे व्हेइकल ह्या हॉरिझॉन्टल कर्व रोडवर टर्न घेतं म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये असतं त्यावेळी ह्या व्हेइकलवर कोणकोणते फोर्सेस असतात. देर आर थ्री फोर्सेस acting on this vehicle. One force is weight of vehicle, mg. Weight always acts vertically downward of any body towards the center of earth. नेक्स्ट, आता मुलांनो जेवढी ही बॉडी वेट देते ना कशावर, ह्या अर्थवर, तेवढाच हा सरफेस अर्थ सरफेस नॉर्मल रिएक्शन देतो. दिस इज ॲक्शन, देन नॉर्मल रिएक्शन, दिस इज नॉर्मल रिएक्शन ड्यू टू दिस अर्थ सरफेस. नॉर्मल रिएक्शन लक्षात घ्या. नॉर्मल परपेंडिक्युलर नेहमी सरफेसला रिएक्शन परपेंडिक्युलर असते. and third force, the force of friction between these tires तुम्ही असे इथे असे दाखवू शकता, नो प्रॉब्लेम. between these tires and road surface, this is what force of friction. मग या ठिकाणी किती फोर्सेस झाले, 3 फोर्सेस. एक वेट mg वर्टिकली डाउनवर्ड, नॉर्मल रिएक्शन अपवर्ड and force of static friction between tires and road surface. लक्षात घ्या. आता मुलांना इकडे बघा, हे दोन्ही फोर्स परपेंडिक्युलर एकमेकांना आणि अपोजिट आहेत म्हणून ते काय होणार, इक्वल. here mg is equal to what, n. म्हणजे फोर्सेस एकमेकांना काय झाले, थोडक्यात बॅलन्स झाले. ह्या फोर्सेसचा परिणाम झाला नाही. आणि हा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस विच इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ रोड. हा सेंटर आहे ना आपला, लक्षात घ्या. विच इज ऑलवेज डायरेक्टेड towards the center of road. It provides centripetal force for circular motion of this vehicle. आता हे व्हेइकल असं सर्क्युलर मोशन मध्ये फिरतं. सर्क्युलर मोशन होण्यासाठी काय पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स. मग तो कोठून येतो, कोठून मिळतो, तर ह्या दोघांमधला फोर्स ऑफ फ्रिक्शन. इट प्रोव्हाइड्स व्हॉट, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे this force of static friction provides what, centripetal force. मग मी इथे लिहितो सेंट्रिपिटल
centripetal force is equal to what? Force of static friction. Force of static friction. आता सेंट्रिपिटल फोर्सचे सूत्र 3 आहे, mv स्क्वेअर अपॉन r, mr ओमेगा स्क्वेअर, बरोबर, आणि mv ओमेगा. लेट v be speed of vehicle, स्पीड ऑफ व्हेइकल. m तर मानले r रेडियस, बरोबर, मग v काय? स्पीड. मग काय होईल? देयरफॉर सेंट्रिपिटल फोर्स किती? mv स्क्वेअर अपॉन r, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. काय सूत्र आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचं? म्यूएस इंटू n. ठीक आहे, म्हणजेच इथे बट फ्रॉम इक्वेशन 1 n बरोबर व्हॉट? mg. मग काय होईल? mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू म्यूएस इंटू व्हॉट? यांच्या ऐवजी काय लिहायचं? m इंटू g. लक्षात घ्या, बरोबर. इथे म्यूएस काय आहे? म्यूएस कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. समजते मुलांनो? मग हे काय झालं? सेंट्रिपिटल फोर्स. आता हे पहा, ऑन बोथ साइड m कॅन्सल. v स्क्वेअर इज इक्वल टू काय? म्यूएस into rg. Therefore v is equal to into square root म्यूएस r into g. समझते? So this is the maximum safety speed on curve horizontal road. Maximum safety speed, this is maximum safety speed, on horizontal curve road. लक्षात घ्या, हे काय झालं? मॅक्सिमम सेफ्टी स्पीड दॅट इज व्ही मॅक्स किंवा व्हीएस म्हणा, सेफ्टी स्पीड इज इक्वल टू रूट ऑफ व्हीएस आरजी. मग मुलांनो, तुम्हाला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड हे असेल ह्या रोडवर. यामध्ये आर काय आहे? रेडियस ऑफ दिस कर्व रोड, r रेडियस ऑफ कर्व रोड. g एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्यूएस कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. आता पहा, आपण जो रोड आहे इथे बनवलेला, एकदा कर्व रोड बनवला त्याची रेडियस तर आपण बदलू शकत नाही, बदलत नाही, बरोबर. जी त्याच प्लेसला जी बदलत नाही, प्लेस टू प्लेस जी बदलतो, पण ज्या ठिकाणी रोड बनवला, ज्या ठिकाणी व्हेइकल जाईल त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू बदलणार नाही, आर बदलणार नाही. मग मॅक्सिमम सेफ्टी स्पीड कशावर अवलंबून आलं? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स ऑफ व्हेइकल अँड रोड सरफेस, याच्यावर अवलंबून आलं ना मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. लक्षात घ्या, कशावर? फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनला from this equation या इक्वेशन वरून मुलांनो लक्षात घ्या, काय? मॅक्सिमम स्पीड डिपेंड्स ऑन फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन
tires of vehicle and road surface. Maximum safety speed depends upon maximum safety speed depends upon force of friction between tires and road surface. मग आपण ह्या ऍप्लिकेशन मध्ये हे जे ऍप्लिकेशन होतं पहिलं कशाचं, सर्क्युलर मोशनचं. कोणतं, मोशन ऑफ व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड. त्यामध्ये आपण मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचं इक्वेशन मिळवलं, फॉर्म्युला बनवला. प्रॉब्लेमसाठी लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या कसं केलं डेरिव्हेशन. हे छोटं डेरिव्हेशनच झालं. आपण एक व्हेकल घेतलं ज्याचं मास आहे m, एक कर्व रोड ज्यावरून व्हेकल टर्न होतं, म्हणजे जी कोणती मोशन झाली मुलांनो, सर्क्युलर मोशन. r is the radius of this horizontal curve road. Fs force of static friction between tires of vehicle and road surface. V is the speed of this vehicle. V काय, स्पीड ऑफ दिस व्हेकल. लक्षात घ्या. मग मुलांनो आता पहा, ज्यावेळी when this vehicle moves on this curve road, then what happen? There are three forces acting on this vehicle. There are three forces acting on this vehicle. First, weight of vehicle acting vertically downward. Second, normal reaction vertically upward. And third, force of friction between tires and road surface. हे तीन फोर्सेस आहेत. आता हे जे तीन फोर्सेस, हे जे डिस्क्रिप्शन आहे, हे मी तुम्हाला ज्यावेळी नोट्स लिहून देईल त्यामध्ये आपण हे डिस्क्रिप्शन देणार आहोत. लक्षात घ्या. तुम्हाला मी नोट्स आता शिकवतानाच नोट्स बरोबर ठेवेल वाटलंच तर, आणि तुम्हाला लगेच त्याचे PDF पाठवायचं आहे. तर मी आता काय बोललो, देर आर थ्री फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेकल. हे नोट्स मध्ये आपल्याला मेन्शन करावं लागेल. मी इथं बोर्डवर लिहिलं नाही. कोणकोणते तीन फोर्सेस, वेट mg vertically downward, normal reaction which is always to the surface, and third, force of friction. Now see here, the weight mg is balanced by normal reaction n. mg is equal to n. हे दोन्ही फोर्सेस काय झाले, बॅलन्स झाले. आणि मग हा तिसरा फोर्स आहे कोणता, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस. This force provides centripetal force for the circular motion of this vehicle. हे व्हेकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतं, त्यासाठी जो लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे तो ह्या फोर्स ऑफ फ्रिक्शन मुळे मिळतो. म्हणून मी काय लिहिलं, मग इथं वाक्य काय येणार आपल्या नोट्स मध्ये मुलांनो, the centripetal force necessary for circular motion of vehicle is provided by force of friction between tires and road surface. इथे आपल्याला ते सेंटेन्स आपल्या नोट्स मध्ये येणार. मी इथं बोर्डवर ते सगळं लिहू शकत नाही. मग आता खाली काय होईल, सेंट्रिपिटल फोर्स बरोबर काय, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. मग व्हॅल्यू टाकली. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काल शिकवला पहा, mv²/r इज इक्वल टू काय, vs into n. मुलांना हे सूत्र कसं आलं, फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन, and therefore Fs is equal to काय, vs into n. लक्षात घ्या. Here vs is the constant of proportionality which is called coefficient of static friction. लक्षात घ्या. मग यावरून आपण m कॅन्सल होईल आणि v ची व्हॅल्यू काढली रूट ऑफ vs into rg. This is the maximum safety speed on horizontal curve road. So vs किंवा v max लिहा चालेल, अंडर रूट म्यू rg. आता तुम्ही जर ह्या इक्वेशनचा अभ्यास केला तर r रेडियस ऑफ दिस कर्व रोड, r तर आपण बदलू शकत नाही.
एकदा रोड बनवल्यानंतर आपण ह्या कर्व रोडची रेडियस बदलू शकत नाही आणि जी acceleration due to gravity at that place is always constant. Therefore, maximum speed depends on μs. μs means what? Coefficient of static friction. That means this safety speed depends on force of friction. ठीक आहे. मग ह्या पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये मुलांनो, हे पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हे डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं. आता ह्याच ऍप्लिकेशन वरून, ह्या डेरिव्हेशन वरून तुम्हाला नेक्स्ट डेरिव्हेशन आहे. आता हे पहा, फोर्स ऑफ फ्रिक्शन वर अवलंबून आहे सेफ्टी स्पीड, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड अंडरलाईन. तुम्हाला जर व्हेइकलचं स्पीड वाढवायचं असेल ह्या स्पीड पेक्षा, त्या ह्या कर्व रोडवर तुम्हाला जर ह्या स्पीड पेक्षा जास्त स्पीड पाहिजे असेल तर मग काय इन्क्रीज केलं पाहिजे? म्यूएस, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन आपण कसं इन्क्रीज करू शकतो? रोड रफ टफ बनवणे, रफ टफ बनवणे. रफ बनवला तर फोर्स ऑफ फ्रिक्शन टायर आणि रोड मधलं वाढेल. पण रोड जर रफ टफ बनवला तर काय होईल? टायर खराब होतील, म्हणजे त्यांचं वेरिंग टेरिंग होईल, म्हणजे ते बनवणं आपल्याला नुकसानी देईल. दुसरा मुद्दा, रोडचं जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे ते सतत सारखं राहील का? पाऊस झाला, पाऊस झाल्यानंतर काय होईल? तो रोड स्लिपरी होईल, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी होईल. किंवा एखाद्या व्हेइकलचं ऑइल ड्रॉप झालं, ऑइल सांडलं त्याच्यावर, तर काय होईल? फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी होईल. थोडक्यात काय की हा जो रोड बनवला आहे कर्व रोड, लक्षात घ्या, हे इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन आहे, लक्षात ठेवा. जिथे जिथे असे कर्व रोड बनवले जातात त्या ठिकाणी हा सर्व स्टडी त्या इंजिनिअरिंग लोकांना हा उपयोग येतो. मग ज्यावेळी हा रोड बनवला जातो, आपला विषय काय चालला होता की फोर्स ऑफ फ्रिक्शन हे कॉन्स्टंट राहत नाही, बरोबर. ऑइल सांडल्यामुळे, पाऊस झाल्यामुळे किंवा तुम्ही रफ टफनेस बदलला तर टायरचे वेरिंग टेरिंग होईल, नुकसान होईल. म्हणून आपल्याला जर ह्या व्हेइकलचं स्पीड वाढवायचं असेल, ह्या मॅक्सिमम सेफ्टी स्पीड पेक्षा, बरं का, याच्यापेक्षा स्पीड वाढवायचं असेल तर त्यासाठी दुसरा एक पर्याय आहे, रेमिडिटीज म्हणतात त्याला. दुसरा एक पर्याय, काय पर्याय आहे? इंजिनियर लोकांनी तो शोधलेला. काय पर्याय आहे? हा जो रोड सरफेस आहे, कर्व रोड सरफेस, आता कसा होता? हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टल न बनवता कर्वच रोड, पण तो बाहेरच्या बाजूने त्याला उंची द्यायची, आतली बाजू थोडी लो ठेवायची. म्हणजे रोड बनवताना बाहेरच्या बाजूने काय करायचं? थोडा असा त्याला हाईट द्यायची, आतली बाजू थोडी डाऊन ठेवायची, म्हणजे तो कसा होईल? रोड असा थोडा इन्क्लाइन होईल ना. आणि हा जो रोड आहे की ज्यामध्ये बाहेरची बाजू थोडी उचलून दिली जाते रोड बनवताना, म्हणजे थोडा असा आपण त्याला इन्क्लाइन रोड म्हणू, असा बनवला जातो. याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. आणि रोड तुम्ही जर बँक केला, बँक, तर तुम्हाला या स्पीड पेक्षा जास्त स्पीडनं व्हेइकल नेता येतं. मग त्यामध्ये मग आपण फ्रिक्शनचा पण अभ्यास करणार. फ्रिक्शन काय रोल अप्लाय करतं, पहिला आपण रोड बँक करून पाहू, बँक. आणि मग तुम्हाला दुसरं ऍप्लिकेशन आहे मोशन ऑफ व्हेइकल ऑन बँक रोड. लक्षात घ्या, हे झाले एक ऍप्लिकेशन. यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये उपयोगी येतो, हे लक्षात ठेवा. आता सेकंड ऍप्लिकेशन बी. आता मुलांनो, व्हेइकलची मोशन कर्व रोडच म्हणजे सर्क्युलर मोशन, पण रोड आता हॉरिझॉन्टल प्लेन नाही. रोड काय केला जातो बनवताना, बाहेरच्या बाजूने त्याला थोडी उंची दिली जाते, लक्षात घ्या, त्याला बँक रोड म्हणतात. मग सेकंड ऍप्लिकेशन मोशन ऑफ व्हेइकल, इथे 1B करा वाटलंच तर. पहिलं काय होतं 1A,
आता 1B मोशन ऑफ व्हेकल ऑन, आता हॉरिझॉन्टल शब्द नाही वापरायचा. कोणता? मोशन ऑफ व्हेकल ऑन बँक. अंडरलाईन करतो मी इथे. बँक शब्द समजून सांगतो बँकचा अर्थ. बँक कर रोड, कर रोड. बँक ईडी जोडला त्याला, बनवलेला, लक्षात घ्या. कर रोड. मग आता बँक रोड म्हणजे काय? बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? काय? द आउटर एज ऑफ रोड इज रेज. रेज म्हणजे काय? वाढवणे. दॅन इनर एज बाय सम अँगल, बाय सम सुटेबल अँगल, that is called banking of road and that road is called bank road. लक्षात घ्या. डेफिनेशन बँकिंग ऑफ रोडची तुम्हाला मी नोट्स मध्ये मेन्शन करून देईल, समजून घ्या. रोड कर्वच, फक्त बाहेरची बाजू उचलून देणे. मग काय? द आउटर एज ऑफ रोड, आउटर म्हणजे बाहेरची बाजू, आउटर एज म्हणजे कड. रोड इज रेज by some angle than inner edge. This is called banking of road. आणि ज्या सुटेबल अँगलने तो बाहेरची बाजू रेज केलेली असते त्या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ बँकिंग. लक्षात घ्या, अँगल ऑफ बँकिंग. मग किती अँगलने रोड बनवून आपण हे बनवू शकतो, बँक बनवू शकतो, त्याचं डेरिव्हेशन आहे. आता लक्षात घ्या. मग आता पहा, पहिला आता याचं डेरिव्हेशन पहा. डेरिव्हेशन पहिला रोड कसा होता? कर्वच. डोक्यात ठेवा, रोड काय आहे? कर्व. आपण काय शिकतोय? सर्क्युलर मोशन. स्ट्रेट रोड नाही, कर्व रोडवर. आता कर्व रोड पहिला प्लेन होता, म्हणजे या पद्धतीने होता, प्लेन, बरोबर, हॉरिझॉन्टल थोडक्यात. आता मी काय केलं? ह्या रोडची बाहेरची बाजू उचलून दिली इथे, इथे, म्हणजे इथे. आणि मग काय होईल? रोड कसा होईल मला आता? या पद्धतीने होईल. ठीक आहे. आणि हा काय झाला आपला? असा कर्व रोड. ठीक आहे. आता पहा, हा पहिला मूळ हॉरिझॉन्टल होता, कर्व रोड. आता काय केला? बँक केला, म्हणजे बाहेरची बाजू उचलून दिली. किती अँगलने दिली? थिटा अँगलने. याला काय म्हणायचं? अँगल ऑफ बँकिंग, थिटा. त्याचं सूत्र काढायचं. आणि याच्यावरलं आपण मॅक्सिमम सेफ्टी स्पीड काढणार. समजलं? मग आपण ह्या रोडवर एक व्हेकल टर्न होते असं समजू. दिस व्हेकल is going or turning on this road. Let small m mass of this vehicle, r radius of curve road. ते सगळं मेन्शन असणार, ते मेन्शन करायचं डेरिव्हेशन लिहिताना. नोट्स मध्ये येणार आपल्या ते.